प्रभाग 23 मधून रुपाली यशवंत निकुळे ह्या सध्या आता उभ्या आहेत आणि मागच्या वेळेसही त्या 2 टर्मला उभ्या होत्या. त्या काळात त्यांनी अशी भरपूर कामे केलेली आहेत, जशी की पाण्याची टाकी आहे आणि रस्ते, परत अजून महिलांसाठी पण भरपूर कामे केली. कोरोना काळामध्ये लसीकरण आणि म्हणजे घरोघरी काही गरीब महिलांच्या घरी राशन देणं आणि भरपूर अशी अनेक कामे त्यांनी केलेली आहेत. आणि आमची अशी इच्छा आहे की असाच उमेदवार आम्हाला पुन्हा हवाय आणि त्यांना भरघोस मत मिळव आणि ह्या पुन्हा पुन्हा अशाच जिंकून यावं, बस आमची एवढीच इच्छा आहे. मी सौ रुपाली यशवंत निकुळे, भारतीय जनता पार्टी या पक्षातून अनुसूचित जमाती अ ची उमेदवार आहे. तर या आधीही या प्रभाग क्रमांक 23 मध्ये मी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे आणि त्याआधी माझे मिस्टर यशवंतराव निकुळे हेही या प्रभागात नगरसेवक होते. त्यानुसार आणि 10 वर्षापासून आम्ही या प्रभागातील लोकांशी कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. प्रभागातील अनेक विकास कामं आम्ही केलेली आहेत. त्यामध्ये पाण्याची सुचिता नगरची टाकी आपण केली. प्रभागात अनेक पाण्याच्या टाक्या करून पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. अनेक प्रभागातील रस्ते आपण केलेले आहेत. ग्रीन जिम असतील, गार्डन असतील. त्याचप्रमाणे आपल्या माननीय आमदार देवयानीताई फरांदे यांच्या निधीतून आपण मंदिरांचे काही सभामंडप केलेले आहेत. असे अनेक छोटे मोठे विकास कामं केले आहे. आमदार निधीतनं, देवयानीताई फरांदे यांच्या आमदार निधीतनं छाजेड उद्यान असेल, असं मोठं सिंथेटिक उद्यान आपण इथे केलेलं आहे दीपाली नगर या भागात. तसेच माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या कार्यकाळात, माझ्या कार्यकाळात आम्ही एका पॅनलमध्ये असल्यावर दिव्यांग अटल भवन असं मोठं इथे उभारलेलं आहे. तेही आपल्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये आहे. नमस्कार, मी यशवंत केशव निकुळे, माजी नगरसेवक, नाशिक महानगरपालिका. या पंचवार्षिकच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्यात माझी पत्नी सौ रुपाली यशवंत निकुळे या दुसऱ्यांदा भाजपा पक्षाच्या वतीने नाशिक महापालिकेची निवडणूक लढवित आहे. आमचा प्रभाग शिवाजीवाडी, भारतनगर, नंदिनीनगर, दीपालीनगर, अशोका मार्ग हा परिसर आहे. संमिश्र वस्तीचा असा हा परिसर आहे. या परिसरामध्ये आदिवासी समाज आहे, मागासवर्गीय समाज आहे, अल्पसंख्याक समाज आहे, ओबीसी समाज आहे, एससी समाज आहे, मराठा समाज आहे. अशा संमिश्र वसाहतीच्या प्रभागामध्ये आम्ही गेले 10 वर्षापासून कामकाज करीत आहोत. त्यात छोटी मोठी पासून बरेचशी अशी वेगवेगळ्या प्रकारची कामे आम्ही केलेली आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचे झाले तर आमच्या कार्यकालामध्ये मुकणे धरणावरनं थेट पाईपलाईन योजना, पाणी पुरवठ्याची योजना नाशिक शहरामध्ये जी राबवली गेली ती मी नगरसेवक असताना राबवली गेलेली आहे. आणि या शहराला 2050 पर्यंतचा पाणी पुरवठा करण्याचं नियोजन त्यावेळेस आम्ही केलेलं आहे. आणि त्या नियोजनातीलच हा दुसरा जो टप्पा आहे, तुम्ही आमच्या प्रभागात बघाल, इंदिरानगर बोगद्यापासनं तर अशोका मार्ग आणि अशोका मार्ग पासून तर डीजीपी नगर पर्यंतच्या मोठ्या व्यासाच्या पाईपलाईनचं काम सुरू झालेलं आहे. आणि आमच्या माध्यमातनं जर माझी पत्नी पुढे निवडून आल्यास आम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमच्या प्रभागाचा 2050 पर्यंतचा पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करणार आहे. छोट्या मोठ्या पाण्याच्या लाईन असतील, मोठ्या पाण्याच्या लाईन असतील, अजून अशोका मार्ग परिसरात नवीन पाण्याची टाकी असेल, असे आम्ही प्रकल्प राबवणार आहोत. या आधी देखील आम्ही प्रभागामध्ये गोरगरिबांसाठी आमच्या वार्डामध्ये 3 ठिकाणी आरोग्य केंद्र उभारलेले आहेत. आणि आमचा प्रभाग हा गुंडगिरी मुक्त करण्यासाठी आम्ही तत्कालीन
पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विनयनगर पोलीस चौकी, अशोका मार्ग पोलीस चौकी ह्या आम्ही मंजूर करून आमच्या प्रभागात चालू केलेल्या आहेत. त्यामुळे प्रभागातील महिला, नागरिक, ज्येष्ठ नागरिकांना खूप त्यामुळे दिलासा मिळालेला आहे. आणि येणाऱ्या काळात देखील आम्ही आमच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी, अल्पसंख्याकांसाठी एक मार्केट तयार करण्याची आमची योजना आहे. त्याचा ठराव देखील मागच्या पंचवार्षिकला मंजूर झालेला आहे. आणि आम्ही गरिबांसाठी, महिलांसाठी, अल्पसंख्याकांसाठी 800 गाळ्यांचं शॉपिंग सेंटर तयार करतो आहे. त्या माध्यमातून आमच्या प्रभागातील गोरगरीब आणि गरजू विद्यार्थी, बेरोजगार महिलांसाठी उद्योग उपलब्ध होणार आहेत आणि व्यवसाय देखील उपलब्ध होणार आहेत. तसेच आम्ही येणाऱ्या ह्या पंचवार्षिकमध्ये आमच्या प्रभागात पूर्ण प्रभाग हा कचरामुक्त करणार आहे आणि पूर्ण प्रभागामध्ये कॉलनी रस्ते असतील, मोठे रस्ते असतील, हे कॉन्क्रिटीकरण करणार आहोत. आणि रोडच्या साईडला आम्ही ब्लॉक टाकणार आहोत. त्यामुळं आयडॉल आणि असा वेगळा असा प्रभाग शहरामध्ये करण्याचा आमचा मानस आहे. त्यानंतर जे काही मंजूर कामं झालेले आहेत कुंभमेळ्याच्या निधीतले, ते देखील आम्ही त्वरित हे इलेक्शन झाल्यानंतर राबवणार आहोत. त्यामध्ये नासर्डी पुलावरील नासर्डी पूल आहे तो डबल करणार आहोत. पखाल रोडचा पूल आहे तो डबल करणार आहोत. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या खूप प्रमाणात कमी होणार आहे. त्यानंतर पखाल रोड पासून वडाळा चौफुलीपर्यंत 18 मीटरचा डीपी रस्ता आहे. त्याचं आता खडीकरण आम्ही चालू केलेलं आहे आणि तो पूर्णपणे आम्ही विकसित करून डांबरीकरण करणार आहोत. त्यानंतर आमच्या शिवाजीवाडी भारतनगर मधनं जाणारा जो 30 मीटर डीपी रस्ता आहे, अटल भवन पासून तर मुंबई नाक्यापर्यंत जो पेंडिंग आहे, ते काम बी पूर्णत्वास आम्ही येत्या पंचवार्षिकला नेणार आहोत. असे छोटे मोठे खूप असे प्रकल्प आहेत की जे आम्ही येत्या पंचवार्षिकला राबवणार आहोत. आणि आमचा मानस आहे का चांगल्यात चांगल्या पद्धतीने आमचा प्रभाग शहरातील वेगळा कसा आणि चांगला कसा होईल यावर आम्ही भर देणार आहोत. त्यानंतर जे आमच्या प्रभागात अल्पसंख्याक लोकांची खूप मोठी संख्या आहे. त्यासाठी आम्ही आमच्या भारतनगर परिसरामध्ये, घरकुल परिसरामध्ये 1 कोटी रुपयाचं सभागृह मंजूर केलेलं आहे. त्यात 50 लाखाचं काम झालेलं आहे आणि 50 लाखाचं काम येत्या फेब्रुवारीमध्ये पुन्हा सुरू होणार आहे. आमच्या गरजू अल्पसंख्याकांसाठी आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फत एक भेट दिलेली आहे आणि पुढे देखील आम्ही त्यांना चांगल्या प्रकारच्या भेट देणार आहोत. वेगवेगळे जे नवीन प्रकल्प आहेत, शासनाचे, राज्य शासनाचे असतील, केंद्र शासनाचे असतील, ते आम्ही आमच्या प्रभागात आणणार आहे आणि आमच्या गरजू लोकांना त्याचा उपयोग करून देणार आहे. तसेच आम्ही ज्या आदिवासी समाजाच्या माध्यमातून निवडून येतो, अनुसूचित जमातीच्या प्रभागामधनं निवडून येतो, म्हणून आम्ही आमच्या मागासवर्गीयांसाठी शिवाजीवाडी येथे 1.5 कोटी रुपये आमदारांच्या माध्यमातून, फरांदेताईंच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत. आणि राघोजी भांगरे असं मोठं असं सभागृह आम्ही काम मंजूर करून त्याचं काम देखील सुरू केलेलं आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये त्या सभागृहाचं उद्घाटन देखील आम्ही आमच्या मंत्र्यांच्या मार्फत, आमदारांच्या मार्फत करणार आहोत. आमच्या गोरगरीब नागरिकांना सुखदुःखाचा कार्यक्रम असेल, लग्न असेल, बस्ता असेल, साखरपुडा असेल, वाढदिवस असेल, यासाठी जर काही हॉल घ्यायचा असेल, कार्यालय घ्यायचं असेल तर 5-50 हजार रुपये भाडं द्यावं लागतं. हा आम्ही 1000 लोकांची आसन व्यवस्था होईल असे सभागृह आम्ही तिथे बांधलेले आहे. त्याच्यामध्ये 4 रूम्स आहेत, 2 टॉयलेट बाथरूम आहे, त्यानंतर स्टेज आहे. त्यामुळे हे आमच्या गोरगरीब नागरिकांना तिथे मोफत आम्ही तो सभागृह उपलब्ध करून देणार आहे. अशा अनेक प्रकल्प आम्ही येत्या कार्यकाळात राबवणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.